नमस्कार, मी आशुतोष बाळासाहेब माळी. महान कार्य न्यूज चॅनल तसेच सुवर्णयोग फायनान्शियल सर्व्हिसेस यांच्या उपक्रमातून आपण सुरू केलेला कार्यक्रम पैशाचं झाड असते या आजच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्याला भेटीसाठी आलेले आहेत संतोष शिरशीकर सर. नमस्ते सर. सर, आपल्या अनुभवाबद्दल थोडीशी आपण थोडक्यात माहिती द्या. मी ह्या क्षेत्रामध्ये 2008 पासून आहे. ओके. आणि 2008 पासून मी इन्शुरन्स इंडस्ट्रीमधनं माझ्या फायनान्शियल करिअरची सुरुवात केली. ओके. आणि ट्रेनर म्हणून मी वेगवेगळ्या कॉर्पोरेटमध्ये काम केलं. आणि 2013 पासून मी फ्रीलान्स ट्रेनर म्हणून काम बघतो. अच्छा. आणि सध्या मी वेगवेगळ्या एमसीसाठी म्युच्युअल फंड सही आहे या माध्यमातून ट्रेनिंग्स देतो. मग पॅन इंडिया मी हे सेशन्स कंडक्ट करतो. आतापर्यंत मी 600पेक्षा जास्त म्युच्युअल फंड सही आहे या विषयावर ट्रेनिंग्स कंडक्ट केलेले आहेत. त्या अगदी गावखेड्यांपासून ते मेट्रो सिटीजपर्यंत प्रत्येक स्फिअर ऑफ सोसायटी आहे त्यांना मी टच करायचा प्रयत्न केला या सेशनच्या माध्यमातून. अच्छा. तर आपला अनुभव चांगला आहे सर. याच्यामध्ये मला आपल्याला आजचा जो आपला टॉपिक आहे, जो काही आपला विषय आहे म्युच्युअल फंड, तर हे म्युच्युअल फंड म्हणजे काय सर? म्युच्युअल फंड एक अशी योजना असं आपण त्याला म्हणू शकतो किंवा असं एक सिस्टम ज्याला आपण म्हणू शकतो की ज्या माध्यमातून मला अगदी कमी पैशात सुद्धा जेवढे काय म्हणून इन्व्हेस्टमेंटचे आहे ना त्या सगळ्यांमध्ये गुंतवणूक करता येतात. ओके. आणि प्रत्येक वेळेला मी प्रत्येक ठिकाणी वेगळं जायची गरज नाही, फक्त म्युच्युअल फंडच्या माध्यमातून मला तिथं जाता येते. अगदी थोडक्यात सांगायचं गेलं तर माझ्याकडं 100 रुपये इन्व्हेस्ट करायला, कुणाकडे 1000 असतील, कुणाकडे 2 असतील, कुणाकडे 5 असतील, या सगळ्या पैशांना एकत्र करून आपण एका फंड मॅनेजरला देतो. ओके. फंड मॅनेजर त्यातनं स्टॉक्स अँड सिक्युरिटीज विकत घेतो आणि तो रिटर्न जनरेट करतो. आणि रिटर्न त्या सगळ्या लोकांना इक्वली वाटले जातात. ह्या पद्धती प्रोपोर्शनेटमध्ये वाटले जातात. या पद्धतीनं चालणारे जे अप्रोचेस आहे त्याला आपण म्युच्युअल फंड असं म्हणू शकतो. अच्छा. म्हणजे जसे की माझ्यासारखं कोणी 100 रुपये इन्व्हेस्टमेंट करणार असेल, तुमच्यासारख्या कोणी लाख, कोणी 2 लाख, ज्याच्याकडून पैसे घेतले जातात आणि ते एका फंड मॅनेजरनं तर इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये केली जाते. अगदी अगदी. सर, मग आपण बाकीच्या ज्या इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी आहेत, जसे की पर्याय आहेत वेगवेगळे, जसे की FD असेल, पोस्टातील काही गुंतवणूक असतील, तसं म्युच्युअल फंड आणि याच्यामध्ये फरक काय सर? ॲक्च्युली बघायला गेलं तर असंच नेहमी सांगितलं जातं की एक बेसिक ज्यावेळेला आपण इन्व्हेस्टमेंटचं कुठलंही एक बेसिक बघायला जातो त्यावेळेला मुळात हे असतं की तुमचे सगळे पैसे तुम्ही एकत्र नाही ठेवले. डायव्हर्सिफिकेशन हा की बरोबर. आपण कुठे प्रवासाला जरी निघालो तरी सगळे पैसे एका खिशात नाही ठेवत, थोडेसे वेगवेगळ्या खिशांमध्ये, थोडेसे बॅगेमध्ये ठेवतो. सेम तसंच इन्व्हेस्टमेंटला पण लागू होतं. मग हे डायव्हर्सिफिकेशन करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी आपल्याकडे आपल्याकडे, जसं तुम्ही म्हणालात तसं की FDs असतील, बँकेमधल्या FDs असतील, पोस्टातल्या FDs असतील, सोनं असेल, प्रॉपर्टी असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टींमध्ये आपले पैसे थोडे थोडे असायला. पण बऱ्याचदा असं होतं की माझ्याकडे एवढे पैसेच नाही की सगळीकडे थोडे थोडे टाक. मग म्युच्युअल फंड एक असा भाग आहे की ज्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांमध्ये थोडं थोडं जात आहे आणि डायव्हर्सिफिकेशन करता येते. त्यामुळे म्युच्युअल फंडच्या माध्यमातून आपल्याला ह्या सगळ्यांचा फायदाही घेता येतो आणि इन्व्हेस्टमेंट्सही करता येते. त्यामुळे म्युच्युअल फंड एक वेगळ्या अँगलने आपण त्याकडे पाहायला गेलो तर एक चांगलं इन्स्ट्रुमेंट आपल्यासाठी ठरू शकतो. सर, समजा आपल्याकडे एखादा व्यक्ती आहे जो महिन्याला 25,000 रुपये कमवतो, तर त्यातले त्यांनी किती इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये साधारणतः टाकली पाहिजे, त्याच्यातली सेव्हिंग किती केली पाहिजे, सेव्हिंगमधला एक भाग म्युच्युअल फंडसाठी किती राखीव असला पाहिजे? असं म्हणतात की प्रत्येक माणसाने मिनिमम 20% ऑफ त्याच्या मंथली इन्कमच्या सेव्हिंग केलं पाहिजे. तेवढं तरी सेव्हिंग त्याचं टोटल व्हायला. म्हणजे सगळंच एके ठिकाणी व्हायला हवं का तर अजिबात नाही. बरोबर. समजा एक 25,000 रुपये कमवणारा जसं तुम्ही आता म्हणाला तर त्यांनी साधारण 5,000 रुपये तरी महिन्याला वाचवले पाहिजे. म्हणजे 5,000 रुपये असेल तर त्यातले ॲटलिस्ट 50 to 60% किंवा ऑलमोस्ट 70% पैसा हा म्युच्युअल फंडमध्ये असायला हवा. आणि 30% मग बाकीच्या ठिकाणी आपण ठेवायला हवा, कारण सगळेच एका ठिकाणी ठेवून नाही चालतं. आणि साधारण असं एक म्हणतात की बाबा 100 वजा वय एवढे पैसे आपले इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये असायला पाहिजे आणि उरलेले मग डेट म्युच्युअल फंड्समध्ये वगैरे आपण ठेवू शकतो. म्हणजे जितकं वय जास्त असेल तर त्यांना कमी इक्विटीमध्ये आलं पाहिजे आणि जितकं वय कमी असेल तर त्यांना जास्तीत जास्त त्याचा भाग हा इक्विटी आणि शेअर्स किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केला पाहिजे. नॉर्मल एक थंब रूल ज्याला आपण म्हणतो तो असा आहे. पण बऱ्याचदा असं म्हणतं की मग माझा टेनओव्हर किती आहे, बरोबर, किती वर्षांसाठी मी गुंतवतो. मी आहे 50चा, पण मला 20 वर्षासाठी गुंतवायचे, मला 70ला काहीतरी पैसा लागला, त्यावेळेला गणित थोडंसं आपल्याला बदलावं लागेल. पण नॉर्मल सेन्स हे गणित 100 वजा वय ह्या हिशोबाने जायला हरकत नाही.
जसं एक लेमनसाठी हे असायला हरकत नाही, एवढे पैसे ते आपल्या इक्विटीला असावेत सो दॅट आपल्याला ती ग्रोथ जी एक्सपेक्टेड आहे पैशांची ती आपल्याला घेता येऊ शकते. ओके सर, हे जे म्युच्युअल फंड म्हणताय तुम्ही याच्यामध्ये काही प्रकार आहेत का? हो, म्युच्युअल असले तर कोणकोणते आहेत? अगदी म्युच्युअल फंडमध्ये बरेच प्रकार आहेत. जसं आपण आत्ता तुम्ही मला सुरुवातीचा पहिला कोणत्याच प्रश्न केला होता की बँक एफडीज वगैरे बघा, तसं त्याला आपण म्युच्युअल फंडचं मार्केट जर समजा आपण फायनान्शियल मार्केटचाच विचार केला तर आपण त्यांना 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड करू शकतो. एक असतं ते म्हणजे डेट मार्केट, एक असतं ते म्हणजे लिक्विड मार्केट आणि एक असतं ते म्हणजे इक्विटी मार्केट. डेट मार्केट म्हणजे काय, जिथं कर्जरोखे असतात, पैसा घेतला जातो आणि त्या बदल्यात इंटरेस्ट दिला जातो. हा जो सगळा लाईक एफडी किंवा लोन सुद्धा म्हणत, एखाद्या बँकेने तुम्हाला लोन दिलं हे पण डेट मार्केट आहे आणि तुम्ही बँकेला एफडी दिली हे पण डेट मार्केट, हे सगळं डेट मार्केटमध्ये. दुसरं लिक्विड मार्केट म्हणजे काय की काही शॉर्ट ड्युरेशनसाठी इन्व्हेस्टमेंट्स केले जातात. जसं की गव्हर्नमेंटचे काही ट्रेझरी बिल्स असतात किंवा टी बिल्स असतात किंवा वेगवेगळे खर्चासाठी लागणारे बँकेला एक CRR रेशो मेंटेन करायचा असतो. तर अगदी 14-15 दिवसांसाठी ते पैसे दुसऱ्यांकडनं विकत घेतात आणि परत देतात. शॉर्ट टर्म असतं. हे सगळे शॉर्ट टर्म ड्युरेशन मधले जे काही डेट फंड्स आहेत त्यांना आपण लिक्विड मार्केट असं म्हणतो. आणि मग जिथे डायरेक्ट एका कंपनीचे आपण शेअर्स विकत घेतो आणि त्या कंपनीच्या प्रॉफिटमध्ये आपण हिस्सा होतो, ते सगळं इक्विटी मार्केट. इक्विटी मार्केट मग ह्या 3 मार्केटचे पडून म्युच्युअल फंडमध्ये बरेच प्रकार पडतात. मग एक प्रकार येऊ शकतो की जो फक्त शेअर मार्केटमध्ये आहे, ते इक्विटी ओरिएंटेड फंड झाले. एक प्रकार येऊ शकतो की तो फक्त डेटमध्ये, तो डेट ओरिएंटेड फंड आला. एक असतो की तो लिक्विड मार्केटमध्ये, तो लिक्विड ओरिएंटेड फंड आला. आता इक्विटीकडे सुद्धा आपण बघायला गेलो तर मार्केटला मॅनेज करण्यासाठी इक्विटीमध्ये पण वेगवेगळ्या कंपन्यांचं कॅटेगरायझेशन बरोबर, त्यामध्ये लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप असे प्रकार. लार्ज कॅप म्हणजे काय तर भारतातल्या 100 मोठ्या कंपन्या. मिड कॅप म्हणजे काय तर पुढच्या 150 कंपनी आणि स्मॉल कॅप म्हणजे उरलेल्या सगळ्या कंपन्या. मग लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप यांचं कॉम्बिनेशन, लार्ज मिडचं कॉम्बिनेशन असेल, मिड स्मॉलचं कॉम्बिनेशन असेल, मल्टी असेट फंड्स असतील, मल्टी कॅप फंड्स असतील की जे तिन्हीमध्ये इन्व्हेस्ट करतात, किंवा मग डेट आणि इक्विटीचे कॉम्बिनेशन्स असतील. मग ते कधी इक्विटी जास्त असेल तर त्याला आपण अग्रेसिव्ह फंड म्हणू, इक्विटी आणि डेट दोन्ही इक्वल असतील तर ते बॅलन्स फंड्स असतील, आणि इक्विटी जास्त कमी आहे आणि डेट जास्त आहे त्यांना आपण कन्झर्वेटिव्ह फंड्स म्हणू. असे वेगवेगळे त्यांच्या पद्धतीनं ते म्युच्युअल फंडचे वेगळे प्रकार तयार होतात. याशिवाय आजकाल काही म्युच्युअल फंड असे पण आहेत की जे गोल्ड सारख्या कमोडिटीजमध्ये पण आपल्याला इन्व्हेस्टमेंटचा आलेला देतात. त्यांना आम्ही मल्टी असेट फंड्स असं म्हणतो, जिथं तुम्हाला डेटला जाता येतं, इक्विटीला जाता येतं आणि गोल्ड वगैरे अशा ठिकाणी पण जाता येतं. तर असे वेगवेगळे प्रकार त्यांच्या टोटल इन्व्हेस्टमेंटच्या ऑब्जेक्टिव्हनुसार केले गेलेले प्रकार असे वेगवेगळे आहेत. सर, आता एक सामान्य गुंतवणूकदाराला इतकं काही जास्त माहीत नसतं बरोबर. एक साधारणतः नवीन सुरुवात करणाऱ्या गुंतवणूकदाराला त्यांना कोणत्या प्रकारे म्युच्युअल फंड घेतले पाहिजे, म्हणजे त्यातला प्रकार जसं की तुम्ही इक्विटी सांगितलं, डेट फंड सांगितले, लार्ज मिड स्मॉल सांगितलं, तर त्यातलं सुरुवात कशा पद्धतीने त्यांनी केलं पाहिजे? कॉमन लोकांना सगळ्यात पहिली गोष्ट, एक सामान्य माणूस जेव्हा पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट करतो त्या माणसांना मी नेहमी सांगतो की इन्व्हेस्टमेंट कुठं करायची ह्याला फार महत्त्व नाही आहे माझ्या मते. पण इन्व्हेस्टमेंट का करायची ह्याला खूप महत्त्व. तुम्ही कशासाठी इन्व्हेस्टमेंट करता, तुमचं गोल काय. बाबा माझं गोल आहे माझं रिटायरमेंट, माझं तुझ्याकडे वेळ जास्त आहे बरोबर, माझं गोल आहे माझ्या मुलाचं शिक्षण, तर कदाचित माझं आता माझा टाइम फ्रेम 5-10 वर्षाचा असू शकतो बरोबर, किंवा माझं गोल आहे मला घर घ्यायचं 2-3 वर्षाचं माझं टाइम. आता पहिल्यांदा तर हे ठरवा की तुम्ही पैसे कशासाठी गुंतवणार. मग तुम्हाला ठरवता येईल की ते कुठे गुंतवायचं, कारण माझा टाइम फ्रेमच कमी किंवा जास्त आहे त्यानुसार मी ते म्युच्युअल फंडचे प्रकार निवडले गेले. आता टाइम फ्रेम जास्त आहे इक्विटीला जास्त येऊ बरोबर, टाइम फ्रेम कमी आहे आता आपण डेटला जास्त जाऊ इक्विटीला कमी जाऊ, तर त्यानुसार आपल्याला ठरवावं लागेल. त्यामुळे कुठला फंड चांगला किंवा कुठली स्कीम चांगली यापेक्षा मला पैसा कधी लागणार आहे हे पाहणं जास्त संयुक्तिक आणि जास्त गरजेचं आहे. आणि त्याला आम्ही नेहमी सांगतो की गोल बेस्ड फायनान्शियल प्लॅनिंग किंवा उद्देश ठरवून तुमची गुंतवणूक व्हायला हवी, तर खऱ्या अर्थाने त्यावेळेला तेवढा पैसा आपल्याकडे येऊ शकतो. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं सांगायचं की आपण गोल बेस्ड असलं पाहिजे. गोल बेस्ड असलं म्हणजे आपण ठरवायचं मला काय करायचं, माझं रिटायरमेंटसाठी मी गव्हर्नमेंट जॉबला तर नाही आहे, तर माझ्या रिटायरमेंटला मला पेन्शन स्वरूपात यायचं आहे, माझ्याकडे वेळ आहे, तर त्या पद्धतीचे फंड सिलेक्ट आपण केले पाहिजे, त्यातला प्रकार निवडला पाहिजे. अगदी. सर, ह्याच म्युच्युअल फंडचे अजून काही घटक आहेत ना, म्हणजे ते बघितले पाहिजेत बघताना म्युच्युअल फंड घेताना म्हणता तुम्ही? म्युच्युअल फंड ॲक्च्युली मला असं वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा तर एक मेन ठरवा की तुम्ही किती वर्षासाठी आहात, त्यानुसार मग कुठल्या प्रकारात जायचं ते आपण पाहू शकतो.
मग याचा अभ्यास तुम्ही जसं जसा कराल तसं तुम्हाला खूप डीपीन आत जाता येतं. बऱ्याचदा असं असतं की यार मी आता माझ्याकडे 2 फंड आहेत, मग मी त्याचं कंपॅरिझन करायचं का. बऱ्याचदा लोक असतात, मला बऱ्याचदा लोक येऊन सांगतात की सर मी एक ए फंड घेतला आणि मी बी फंड घेतला, ए मध्ये रिटर्न जास्त मिळतात आणि बी मध्ये मिळत नाही आहेत, मग मी काय करू. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही तुमच्या 2 म्युच्युअल फंडचं कंपॅरिझन कधी करू नका, कारण तुम्ही ए वेगळा तुमचा बी वेगळ्या प्रकारातला, त्या 2 प्रकारांचं कंपॅरिझन नाही होऊ शकत, कारण ह्याच्यासाठी मार्केट वेगळं आहे, ह्याच्यासाठी मार्केट वेगळं. तुम्ही फक्त एवढंच बघा की ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करताय त्याचं मार्केट कसं चालतं. समजा मी लार्ज कॅपमध्ये इन्व्हेस्ट करतो, तर लार्ज कॅप म्हणजे काय, तर भारतातल्या मोठ्या 50 कंपन्या म्हणजे निफ्टी 50 साधारण, तो कसा चालला, ते निफ्टी 50 वाढतोय, माझा फंड वाढतोय, ओके. निफ्टी 50 नाही वाढत आहे, माझा फंड पण नाही वाढत आहे, ओके ना. कारण मार्केट जेव्हा लागतील त्यावेळेला मी वरती जाणार आहे. त्यामुळे त्या कंपॅरिझन करताना नेहमी तुमच्याकडे असलेल्या फंडचं कंपॅरिझन करू नका, त्या बेंचमार्क ज्याला इंडेक्स असं म्हणतो त्या मार्केटचं कंपॅरिझन व्हायला हवं. आणि अगदी नवीन घेताना थोडंसं तुम्हाला जर समजा माहिती असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही हे ठरवा की किती काळासाठी जायचं, आणि त्यानुसार काळ जास्त असेल तर प्रत्येक म्युच्युअल फंड विकत घेताना तुम्हाला एक रिस्कोमीटर नावाचा एक प्रकार असतो, तो तिथे एक असा अर्ध घड्याळ असतं आणि त्याचा तो काटा दाखवतो तुम्हाला. ते काटा अगदी एंडला असेल तर रिस्क जास्त असते, काटा अगदी सुरुवातीला असेल तर रिस्क कमी असते. असे 5 त्याच्या रिस्कचे प्रकार आहेत. तर तुमच्या टाईमनुसार ठरवा की कुठल्या कॅटेगरीचं मला घ्यायचं. टाईम अगदीच 1 वर्षापेक्षा कमी असेल तर रिस्क घेऊ नका, आणि टाईम 5 वर्षापेक्षा जास्त असेल तर रिस्क घ्या. कारण कधी कधी तुमच्याकडे वेळ असताना सुद्धा तुम्ही रिस्क न घेणं ही पण एक रिस्क आहे, तर त्या रिस्कला पण अवॉइड केलं पाहिजे. सर ह्याच्यामध्ये म्युच्युअल फंडमध्ये जी काय आपण रक्कम गुंतवणूक करणार आहे, तर ह्याच्यामध्ये मी एक रकमी गुंतवणूक करू शकतो की दर महिन्याला करू शकतो. तर दर महिन्याला जे आपण करतो त्याला असं म्हणतात ते SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तर त्या संदर्भात काय सांगा. आपण म्युच्युअल फंडमध्ये साधारण 3 प्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकतो. अच्छा. एक आहे ते म्हणजे लमसम, तुम्ही एकदम पैसे गुंतवता. एक आहे ती SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, आणि दुसरी येते ती लमसमचाच थोडासा पुढचा प्रकार आहे, दॅट इज STP सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. आपण तिघांचा जर विचार करायला गेलो तर माझ्याकडे आज पैसे आहेत, समजा माझ्याकडे 5,000 10,000 1,000 जे आहेत, मी सगळ्याचे सगळे पैसे आज म्युच्युअल फंडमध्ये गुंतवतो, त्याला आपण लमसम म्हणतो. मग उद्या माझ्याकडे परत पैसे आले, मी परत त्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. माझ्या डिस्क्रिप्शननुसार ठरेल की मी पैसे कधी गुंतवायचे, त्याला आपण म्हणतो लमसम. म्हणजे तुम्ही कधीही करू शकता. अगदी मिनिमम काही फंड्समध्ये 1000 करता येतात, काही फंड्समध्ये 3000 करावं लागतं. तर एवढ्या रकमेने आपल्याला ते इन्व्हेस्टमेंट करता येतात सुरुवातीला. त्यानंतर तुम्ही 100च्या पटीत कधीही त्या फंडमध्ये पैसे परत इन्व्हेस्ट करत राहू शकता, तुम्हाला पाहिजे त्या दिवशी. तुम्ही ठरवणार मला आज पैसे गुंतवायचे, गुंतवले तर आपण लमसम किंवा त्यावरचं टॉपअप असं म्हणू. आता दुसरा प्रकार आहे SIP. तिथं तुम्ही तुमच्या बँकेला सांगा, तुमच्या AMCला सांगता, ज्या कंपनीकडनं. AMC म्हणजे काय तर ॲसेट मॅनेजमेंट कंपनी, ज्यांच्याकडनं आपण तो म्युच्युअल फंड कुठला तरी फंड आपण नेहमी त्याची युनिट्स विकत घेत असतो. आता तुम्ही त्या फंडला त्या म्युच्युअल फंड कंपनीला सांगता की दर महिन्याच्या अमुक तारखेला माझ्या बँक अकाउंटमध्ये एवढे पैसे सातत्याने घेतला, त्याला आपण SIP म्हणतो, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आणि तिसरा प्रकार आला तो STP. समजा आज मार्केटमध्ये तुमच्याकडे 1 लाख रुपये आणि तुम्हाला नाही माहिती की 1 लाख रुपये परत येतील की नाही, पण ते सगळेच पैसे तुम्हाला गुंतवायचे आहेत, पण सगळे तुम्हाला इक्विटीला एका दिवसात नाही गुंतवायचे. तर तुम्हाला मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे डेट किंवा लिक्विड फंड की जे कमी रिस्की असतात त्यामध्ये सगळे पैसे ठेवा. तिथून मग त्या AMCला सांगा की दर महिन्याला एवढे पैसे, मग ते डेली करता येईल, मंथली करता येईल, वीकली करता येईल, फोर्टनाईटली करता येईल. तुम्ही त्यांना सांगा की एवढ्या दिवसाला हे पैसे तुम्ही माझे सगळे इक्विटीला ट्रान्सफर करा. तर ते सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन पद्धतीने ट्रान्सफर करा. त्यामुळे तिन्हीचा वापर करून आपल्याला इन्व्हेस्टमेंट्स करता येऊ शकते, SIP, STP आणि लमसम. जी काही SIP आहे, सुरुवातीची रक्कम किती असली पाहिजे? जसं की एक साधा माणूस आहे, साधारणतः एक 10 ते 12,000 रुपये कमवतोय असं आपण समजू शकतोय, तर त्याला एक साधारणतः 500 रुपयांची सुरुवात करायची, तो करू शकतो म्युच्युअल फंडमध्ये? अगदी. म्हणजे SIP ना तर काही ठिकाणी 100 रुपयाच्या पण SIP. अच्छा. ते तुम्ही 100 रुपयाने पण चालू करू शकता. आजकाल बऱ्याच AMC आणि सगळेजण काम करतायत की इव्हन तुम्ही आता डेली SIP पण करू शकता. ओके. म्हणजे तुम्ही कुठेतरी तुमचं काहीतरी चहाचं दुकान वगैरे तर तुम्हाला करायचं मग डेली SIP सुद्धा करू शकता. म्हणजे अगदी 10 रुपयांपासून सुद्धा काही डेली SIP काही कंपन्यांकडे येतात, जे 100 रुपये आहेत. ते डिपेंड्स करतं की सगळ्याच प्लॅनमध्ये कॅटेगरीनुसार ते त्या AMC कसं अलाव करतात ते. पण 100 रुपयांपासून आपल्याला इन्व्हेस्टमेंट करता येते.
ती मॅक्झिमम किती करू आणि कमीत कमी 12 महिने. हां 12 महिन्याच्या आत, कारण तुम्ही SIP करत असताना हां. 12 महिने अपेक्षित हां. आहे की आपला पैसा असायला हवा. बरोबर. तर 12 महिन्याच्या नंतर तुम्ही कितीही वर्षांसाठी देऊ शकता. हां. 12 महिन्याच्यात आपण काढू शकत नाही का, तर असं नाही. बरोबर. त्याला आपल्याला काही थोडासा चार्ज लागेल. हां. पण 12 महिन्यानंतर आपल्याला काहीही चार्जेस लागत नाही. ओके. तुम्ही कधीही पैसे काढू शकता अच्छा. आणि कधीही तुमची SIP थांबवू सुद्धा शकता आणि पैसे तसेच पण ठेवू शकता. हां मी माझी SIP बंद केली, हां पण मला पैसे काढायचे नाही, हां ते असेच ठेवायचे. हां. तुम्ही ते तसेच पैसे ठेवू शकता. मार्केटनुसार त्या पैशांची जी काही वाढ होणार आहे हां. ती पुढे वाढ होत राहील. वाढतच राहील. त्याची जी काही प्रोसेस आहे, जसं की जसं तुम्ही आता म्हटलात की आपण थोड्या दिवसांनी पैसे परत थांबवू शकतोय किंवा त्यातले पैसे लागणार असतील तर काढू शकतोय. तर ह्या प्रोसेसमध्ये समजा मी SIP चालू केली आणि मला एक 5 वर्षांपर्यंत आता ते काढून घ्यायचे पैसे, तर त्या प्रोसेस अवघड आहेत की इझीमध्ये आहे? खूप सोप्या आहे. अच्छा. दुपारी 3:30च्या आत हां तुम्ही कुठल्याही AMCला, तुमच्याकडे तुम्ही मगाशी मी तुम्हाला 3 प्रकार सांगितले, बरोबर. डेट, हां लिक्विड आणि इक्विटी. बरोबर. त्यातमध्ये डेट आणि लिक्विडमध्ये 3:30च्या आत जर समजा तुम्ही रिडम्पशन दिलं असेल हां. तर दुसऱ्या दिवशी पैसे मिळू शकतात. अच्छा. आणि तुम्ही जर समजा इक्विटीला असाल हां तर 3:30च्या आत हां 3 वाजता जर वापर हां. 3च्या आत तुम्ही जर समजा तुमची रिडम्पशन रिक्वेस्ट दिली दिली. तर +3 हां. तिसऱ्या दिवशी +2 तिसऱ्या हां. दिवशी आपल्याला पैसे T+2 तिसऱ्या हां. दिवशी हे पैसे आपल्या अकाउंटला येऊ शकतात. हां. पण मी जे सांगतोय ते वर्किंग डेज. वर्किंग बरोबर. थोड्या वर्किंग शनिवार रविवार सॅटर्डे आलं तर ते पुढे पुढे जा. तर तेवढ्या वर्किंग डेजमध्ये पैसे आपल्या अकाउंटला, ज्या अकाउंटमधून आपली SIP किंवा पैसे झाले हां. त्याच अकाउंटला हे पैसे येतात. सर, आता तुम्ही इतकी छान सगळी माहिती दिली, पण आजकाल TV ला जे AMFI म्युच्युअल फंड असोसिएशन जे आहे ते ॲड देत असते. म्युच्युअल फंड सही आहे, पण ह्या ॲडच्या शेवटी काही 10 सेकंदामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं जातं की तुमच्या जोखमीवरती तुमच्या अंदाजानुसार पूर्ण डॉक्युमेंट वाचल्याशिवाय तुम्ही कुठेही गुंतवणूक करू नका. तर हे का म्हणून दिलेलं असतं किंवा याच्यामध्ये फार मोठी जोखीम आहे का? माझे पैसे बुडू शकतात का? ॲक्च्युली ना, कुठल्याही मार्केट रिलेटेड इन्व्हेस्टमेंट्समध्ये आपण ज्यावेळेला इन्व्हेस्टमेंट्स करत असतो हां त्यावेळेला तिथे एक रिस्क असोसिएट असते, ती म्हणजे मार्केट रिस्क. मार्केट रिस्क म्हणजे काय, तर मार्केटचा चढ उतार होत असतो. हां मार्केट हे डिमांड आणि सप्लायवर चालतं. बरोबर. डिमांड आलं की त्याचे भाव वाढतात वाढतात. आणि सप्लाय खूप झाला की भाव कमी होतात. हे नेहमी त्यांचं खेळ. आणि मार्केट हे डिमांड आणि सप्लायमध्ये खालीवर होतं, म्हणूनच ह्यात ग्रोथ आहे. हां हे लिनियर असलं असतं तर ह्यामध्ये ग्रोथ असली पण नसते. बरोबर. त्यामुळे मार्केट रिस्क आहे. तर रिस्क घ्या किंवा डॉक्युमेंट वाचा, काय सांगतात ते तुम्हाला मी मगाशी सांगत होतो की तुमच्या टाईम फ्रेमनुसार इन्व्हेस्टमेंट्स व्हायला हवे. अच्छा. तुम्ही सांगताय की 10 वर्षासाठी मला इन्व्हेस्टमेंट करायचे आणि 1 वर्षाने पैसे मागताय, हां हां ही कदाचित तुमच्यासाठी ती रिस्क मोठी होऊ शकते. बरोबर. कारण तुम्ही एक 10 वर्षच मला ग्रोथ देणाऱ्या फंड्समध्ये आहात, बरोबर. पण तिथं वर्षाने ते पैसे काढायला गेला तर कदाचित तिथं ते पैसे कमी झालेले असू शकतात, असू कारण आपण 10 वर्षाचाच प्लॅन त्याला हां. केला. तर अशानुसार तुम्ही तुमच्या जी काही जोखीम आहे म्हणजे तुमचा टाइम फ्रेम ठरवा, बरोबर. त्यानुसार ती स्कीम मिळवा. पण आणखीन एक असं असतं, तुम्ही आता मला म्हणालात की म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. हां. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली असं नेहमी लिहिलेलं असतं. बरोबर. मला असं नेहमी वाटतं की आपल्या इन्व्हेस्टमेंटला ना 4 प्रकारच्या रिस्क आहेत. हां एक रिस्क आहे इंटरेस्ट रिस्क, ओके एक रिस्क आहे कॅटास्ट्रॉफिक रिस्क, ओके एक रिस्क आहे ती पॉलिटिकल रिस्क, ओके आणि एक रिस्क आहे ती मार्केट रिस्क. अच्छा. इंटरेस्ट रिस्क म्हणजे काय, तर 2000 साली आपल्याला जे काही व्याजदर मिळत होती हां ती आज नाहीत मिळत. मिळत नाही. बरोबर. 2030 किंवा 35 साली हे मिळते, आज जे मिळत आहेत ते मिळतील का, हा क्वेश्चन मार्क आहे. Question नाही माहिती आपल्याला काय सांगू शकत. त्यामुळे इंटरेस्ट रिस्क आपण घेतोय. बरोबर. आपण अनादी अनंत काळापासून एफडीज करतोय, बरोबर. त्यामुळे इंटरेस्ट रेटला आपण सेटल झालो, हां, खरं. आपल्याला मान्य आहे ते कमी होणार. पॉलिटिकल रिस्क म्हणजे काय, तर सरकारबद्दल की काहीतरी स्कीम त्यांचे नवीन काहीतरी गोष्टी येतात, त्यामुळे थोडं बहुत मार्केटला इम्पॅक्ट नेहमी येतो, ही पॉलिटिकल रिस्क. तिसरी कॅटास्ट्रॉफिक रिस्क म्हणजे काय, तर आपण सांगली कोल्हापूरवाले दरवर्षी जीव मुठीत धरून पावसाळ्यात बसलेलो हां, असतो हां. की कधी कृष्णा पंचगंगा वारणाच्या बाहेर लागतात, बरोबर. तर ती कॅटास्ट्रॉफिक रिस्क आहे. हां. पूर भूकंप हे सगळं. आणि चौथी मार्केट रिस्क. हां इंटरेस्ट रिस्क आपल्या हातात नाही, बरोबर. पॉलिटिकल रिस्क आपल्या कंट्रोलमध्ये नाही, नाही. कॅटास्ट्रॉफिक तर तुम्हाला माहितीच नाही. पण मार्केट रिस्क एक अशी रिस्क आहे हां ती आपण घ्यायला नको. हां मार्केट रिस्क आपण त्या दिवशी घेणं बंद करू हां. ज्या दिवशी आपण सगळेजण मिळून ठरवू की आपण इथून पुढं ब्रश करणार नाही, बाहेर जाणार नाही, कुठली वस्तू विकत घेणार नाही, काही करणार नाही, आणि जंगलात निघून जाणार आपण सगळे. जेव्हा 144 कोटी भारतीय जंगलात निघून जाऊ त्या दिवशी आपण मार्केट रिस्क नको घेऊया. अच्छा. तोपर्यंत घेतली पाहिजे, कारण मार्केट रिस्क डिमांड आणि सप्लायवर चालू आहे. चालू शकतं.
त्यामुळे आज कमी आहे तर ते उद्या जास्त असणार आहे, बरोबर. परवा परत कमी असलं तर परवा जास्त असणार आहे. तुम्ही मागच्या 45 वर्षातला इतिहास जर समजा आपल्या सेन्सेक्सचाच पाहाल, हां 1979 साली सेन्सेक्स आला हां 100 पॉईंटला, हां आणि आज मार्केट ऑलमोस्ट 74 ते 74,500 पॉईंट पर्यंत आहे. बरोबर 100 ते 74,500. हां. हा प्रवास जर समजा तुम्ही बघाल, हां. त्या प्रवासात भरपूर वेळा चढ उतार आले. अच्छा कित्येक वेळा तज्ज्ञांनी प्रत्येक लोकांनी सांगितलं की दिस इज द एंड, आता इथून पुढं काही नाही होणार, पण तरी मार्केट त्यानंतर वरती आलं हां आणि त्या मार्केटने चांगले पॉझिटिव्ह सेन्स, त्यामुळे हे खालीवर होत राहणार. आणि मला असं वाटतं की म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही गुंतवणूक करत असाल, हां SIPच्या माध्यमातून करत असाल, तर मार्केट खाली जाणं आपल्याला जास्त फायद्याचं आहे. बरं कारण ज्या ज्या वेळेला मार्केट खाली जातात त्या वेळेला त्यांचे NAVs कमी होतात, अच्छा आणि NAV कमी झाले की आपल्या 1000 रुपयामध्ये कमी NAV असेल तर आपल्याला जास्त युनिट मिळतील. ओके आणि म्युच्युअल फंडमध्ये आपलं एंडेवर हे असलं पाहिजे की आपण जास्तीत जास्त युनिट्स जमा केले पाहिजे. जमा करायचे जेवढे जास्त युनिट जमा होतील हां तेवढे जास्त पैसे आपल्या लाईनला मिळणार आहे. बरोबर. त्यामुळे मार्केट कमी केलं तर युनिट जास्त मिळतील. हां त्यामुळे ही जी व्होलॅटिलिटी आहे, हां. व्होलॅटिलिटी इज बेटर. बरोबर. कारण ज्यावेळेला मार्केट अप असतं हां. तुमची व्हॅल्यू वाढलेली असते, हां आणि ज्यावेळेला मार्केट डाऊन होतं त्यावेळेला तुम्हाला युनिट जास्त मिळतात. Units. बोथ द वे हाऊ यू आर लुक ॲट इट, हां. या अँगलने ते जात असतं. बरोबर बरोबर. यामध्ये सर आता जसं तुम्ही सांगितलं NAV याच्याबद्दल थोडंसं हा, आता काय होतं म्हणजे आपण ना थोडक्यात सोयी समजून घेत की हा म्युच्युअल फंड तयार कसं होतं. हां हां आपण एक उदाहरण घेऊयात की समजा तुम्ही आहात, हां तुमचे मित्र आहेत 2-3-4. बरोबर. आता आपण 5 जणांनी मिळून ठरवलं की आपल्याला इन्व्हेस्टमेंट्स करायचे, हां पण आपल्या 5 जणांचे पैसे सेम नाही, नाही प्रत्येकाचे वेगळे वेगळे. तर तुम्ही 1000 रुपये देताय, बरोबर. कुणी 2 देताय, कुणी 4 देताय, कुणी हां. 5 देताय. हां. तर आता आपण हे सगळ्यांचा विचार केला तर आपण 1 म्हणजे 2 4 5 म्हणजे 9 आणि 2 11, आणि माझी समजा त्यामध्ये 3000 आहे, बरोबर. तर 12,000 रुपये आपल्याकडे हां. आहेत. आता 12,000 रुपये ॲज अ फंड मॅनेजर म्हणून आपण त्या फंड मॅनेजरकडे दिले. बरोबर आता फंड मॅनेजरला पॉसिबल नाही की तो प्रत्येकाचे वेगळे वेगळे पैशांचा हिशोब ठेवतो. बरोबर तर फंड मॅनेजर काय म्हणतो की मी आज हा एक फंड सुरू केला आहे, हां याचं 1 युनिट मी तुम्हाला 10 रुपये देतो. अच्छा तर जेवढे पैसे तुम्ही मला दिले हां त्याचे डिवायडेड बाय 10 आणि मी तुम्हाला युनिट्स देतो. अच्छा मी तुम्हाला 1000 रुपये दिले, हां. मी तुम्हाला 100 युनिट दिले. बरोबर बरोबर 2000 दिलेत, 200 युनिट दिले. 200. 5000 दिलेत, 500 युनिट. अच्छा अशा पद्धतीने माझ्या 10 रुपयाने तुम्हाला सगळ्यांना हां तुमचे युनिट्स वाटले. आता माझ्याकडे काय, माझ्याकडे सगळी जमा झालेली ती 12,000 रुपये आहेत, बरोबर. आणि तुमच्याकडे तुमचे रिस्पेक्टिव्ह युनिट्स आहेत. बरोबर आता हिशोबाचं कोणाला काही गोल्ड काय? आता मी हे 12,000 रुपये घेऊन मार्केटमध्ये जातो, हां यातून मी वेगवेगळ्या कंपनीचे शेअर्स घेतो, डिबेंचर्स घेतो, अंडरलाईन असेट्स घेतो, बरोबर. आणि हे सगळे असेट्स घेताना मग त्यामध्ये मला त्या दिवसाच्या एंडला काही प्रॉफिट होतो. हां. समजा माझे 12,000 रुपये आहेत, बरोबर. आपण सिनारो वन बघत की प्रॉफिट झालं. हां माझे 12,000 रुपये आहेत, जे आज माझे वाढून 12,500 झाले. अच्छा आता मी घरी काय करतो, 12,500 रुपये होण्यासाठी माझा खर्च काहीतरी झाला बरोबर ॲज अ म्युच्युअल फंड कंपनी म्हणून. माझं ऑफिसेस आहेत, माझे प्रिमायसेस आहेत, सगळ्यांचा खर्च आहे. बरोबर. मी तो खर्च 12,500 मग आधी काढून घेतो. हां पण माझा खर्च होता 250 रुपये, हां 100 रुपये मी तो काढून घेतला. हां आता उरले किती, 12,400. बरोबर मग आता 12,400 म्हणजे 400 रुपये माझ्याकडे वाढले आहेत. आता 12,400 डिवायडेड बाय मी वाटलेली युनिट, हां आज मी माझ्या रात्री मॅची बरोबर. नेट असेट व्हॅल्यू अच्छा. काल माझी 10 रुपये होती, हां आता माझे हे 400 रुपये माझ्याकडे ॲड झाल्याने ती कदाचित 10 रुपये 40 पैसे किंवा 10 रुपये Something काही something. असतं. ही माझी आजची आहे. बरोबर. म्हणजे तुमचे 1000 रुपये आता 10 रुपयाने न गुंता मी 10 रुपये 40 पैशाने म्हणणार, ही तुमची व्हॅल्यू आहे. अच्छा. आणि माझी टोटल जी काय व्हॅल्यू झाली 10-40 गुणिले वाटलेली युनिट, बरोबर. हा माझा ॲसेट अंडर मॅनेजमेंट झाला. Asset. त्याला आम्ही या भाषेत AUM असं म्हणतो. अच्छा हे याने दररोज रात्री कॅल्क्युलेट होतं, हां आणि दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा मग त्या रात्री हां. म्युच्युअल फंडच्या प्रत्येक साईटवर, हां न्यूजपेपर्समध्ये, ओके एम्फीच्या साईटवर हे डिक्लेअर केले जातं. अच्छा आणि दर दिवसाला ही NAV असते. अपडेट होतं त्यामुळे तुम्ही आजची NAV ज्यावेळेला इन्व्हेस्टमेंट्स करता त्यावेळेला तुम्हाला कालची NAV बेस पॉईंटला 3:30 पर्यंत तुमच्यासाठी अवेलेबल असते. म्हणजे ज्या दिवशी मार्केट पडलेलं असणार, लॉसमध्ये असणार, तेव्हा NAV कमी झाली कमी झालेलं ते असतं. गुंतवणुकीचं एक सुवर्ण योग सुवर्ण- सुवर्ण काम म्हणू शकतो. अगदी. अच्छा अच्छा सर हे जे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय तर आपले काही जे टॅक्सेशनमध्ये जातात लोक, त्यांच्यासाठी काही टॅक्स सेव्हिंग किंवा काही पर्याय हो. आहेत उपलब्ध? ह्याच्यामध्ये ELSS नावाचे प्रकार आहेत, अच्छा. इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम्स. हां हां यामध्ये आपण ATC हा जो आपला टॅक्स रिबेटचा हे आहे क्लॉज आहे, त्याच्या अंडर 1.5 लाखांपर्यंत हां. आपण गुंतवणूक ह्याच्यामध्ये करू शकतो. बरोबर बरोबर आणि 1.5 लाखापर्यंत तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला
म्हणजे ते पूर्ण तुमच्या हुडकंबंद 1.5 लाख वजा होतील तेव्हा तुम्हाला टॅक्स भरावा लागणार. टॅक्सला. आणि ELSSचा आणखीन एक चांगला फायदा काय माहिती, ज्यावेळेला आपण कुठेही टॅक्स सेव्हिंगसाठी इन्व्हेस्टमेंट करतो त्यामध्ये आणखीन एक प्रकार असतो त्यांचा लॉक इन पिरियड किती वर्षाचा. तुम्ही काही ठिकाणी असते की यार 10 वर्ष ठेवायला लागतात, काही 15 वर्ष ठेवायला लागतात. इन्शुरन्सच्या प्लॅनमध्ये आपल्याला टॅक्स सेव्हिंग मिळतं ते अगदी 20-20 वर्षासाठी आपल्याला गुंतवून राहायला. बरोबर. पण इथं मात्र असं आहे की आपल्याला 3 वर्षामध्ये आपल्याला ते पैसे परत काढून घेता येतात. 3च वर्षाचं लॉक इन पिरियड. अच्छा. 3 वर्ष पैसे काढू शकत नाही, त्यानंतर कधी काढू शकतो. अच्छा. तुम्ही लमसम भरले तर 3 वर्ष, पण तुम्ही SIP करत असाल टॅक्स सेव्हिंगमध्ये तर मात्र प्रत्येक SIP 3 वर्षासाठी लॉक असते. अच्छा. म्हणजे तुमची पहिली SIP 36व्या महिन्यात येईल, दुसरी SIPचे घेतलेली युनिट 37व्या महिन्यात येतील. त्यामुळे तुम्ही जर समजा तुमचं फायनान्शियल प्लॅनमध्ये SIPने जात असाल विथ टॅक्सेवर तर हा पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. जसं तुम्ही आता कर बचतीचं सांगितलं तसं जेव्हा म्युच्युअल फंडसाठी समजा मी माझी 5,000 रुपयांची SIP आणि मी पुढच्या 20 वर्षांसाठी करतो आणि साधारणतः एक 12% म्हणजे 12% जरी ॲव्हरेज बघितलं तरी एक 50 लाख रुपयांपर्यंत जातं ते, बरोबर. मी जर त्याच्यामध्ये टॉपअप काही केलं तर एक साधारणतः 1 कोटी असा पण ठेवतो. 20 वर्षानंतर जेव्हा मी म्युच्युअल फंडमध्ये माझी इन्व्हेस्टमेंट 24-25 लाख रुपये असेल आणि त्याच्यावरती मी 75 लाख रुपये मी जर व्याज घेत असेल किंवा मिळालेलं जर प्रॉफिट घेत असेल तर त्याच्यावरती काही कर लागू शकतो का, टॅक्स लागू शकतो का? आता ह्या टॅक्सचा जो स्लॅब असतो की हा दरवर्षी आपल्या बजेटमध्ये डिक्लेअर केला जातो. ओके. त्यामुळे 20 वर्षांनंतर काय असेल हा पॉईंट आज डिस्कस करण्याचा तसं त्याचं हे नाही आहे. कारण 20 वर्षानंतर त्यावेळेला जे काही टॅक्सचे लॉज लागू होतील आणि ते कधीपासून लागले कसं असेल ते असेल. पण आज जर समजा आपण विचार करायला गेलो तर आपल्याला कुठल्याही इन्व्हेस्टमेंट भारतात आता आपण करत असतो आपल्याला 2 प्रकारचे वेल्थ क्रिएशन टॅक्स द्यायला लागतात. ओके. एक लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स, एक शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स आपण जर समजा म्युच्युअल फंडमध्ये इक्विटीचा विचार केला तो डेटचा तर सगळ्यांचा सारखाचा, तो गोल्ड असू दे एफडी असू दे सगळ्यांना किंवा म्युच्युअल फंडच्या डेटचा पण ऑलमोस्ट सगळ्या कहाण्या आता सारख्या. आपण जर समजा इक्विटीचा विचार केला तर 12 महिन्याच्या आत आपण जर समजा आपले पैसे काढणार असू तर आपल्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो. आणि 12 महिन्याच्या नंतर आपण काढणार असू तर त्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो. ओके. म्हणजे 1 वर्षाचा कालावधी. 1 वर्ष दोन्हीकडे टॅक्स दोन्हीकडे द्यावा लागेल आपल्याला. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा 20% असेल तुमच्या प्रॉफिट. मी 1000 रुपये गुंतवले त्याचे 1200 रुपये झाले तर 200 रुपयावर 20% मला टॅक्स द्यावा लागेल. म्हणजे 40 रुपये टॅक्स मला भरावा लागेल. पण जर समजा मी 12 महिन्याच्या पुढे आलो तर मला माझा जो काही हे गेले प्रॉफिट आहे त्या प्रॉफिटमधनं 2.25 लाख रुपये वजा होतील. ओके. आणि उरलेल्या प्रॉफिटवर मला 12.5% व्याज टॅक्स द्यावा लागेल. आजच्या 2024-25चा टॅक्स त्यावेळी असेल तो कोणी सांगू शकतो. कदाचित 0 असेल कदाचित 25% असेल. त्यामुळे आज जर समजा तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले एका वर्षामध्ये समजा 3 वर्षामध्ये त्याचे 2 लाख तर तुम्हाला टॅक्स नाही द्यावा लागला. कारण तुमचं प्रॉफिट 1 लाखाचं 2.25 लाखाचं रिपीट आहे तुम्हाला काहीच नाही द्यावं लागलं. तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले 3 लाख रुपये समजा तुमचे झाले 2 लाख प्रॉफिट झाला तर त्यातले 2.25 लाख रुपये आपल्याला माफ असतील. 75,000वर आपल्याला 12.5% टॅक्स जो असेल तो द्यावा लागेल. आणि सर समजा मी 1 लाख रुपये गुंतवले आणि शॉर्ट टर्म म्हणजे 12 महिन्याच्या आधीच मी जर काढायला गेलो तर माझी रक्कम समजा 95,000 आहे तर त्यावरती सुद्धा टॅक्स लागणार. प्रॉफिटवर टॅक्स द्यायचा म्हणजे लॉसेसवर नाही. खूप छान. प्रॉफिट झाला तर टॅक्स तुमच्या मुद्दलीवर सुद्धा टॅक्स नाही द्यायचा. फक्त प्रॉफिटवर. फक्त इथं एक गोष्ट लक्षात काय ठेवायची इथं आम्ही फिफो फर्स्ट इन फर्स्ट आउट. ओके. तुम्ही जो पहिला विड्रॉल घ्याल तो अधिक विकला जाईल. अच्छा. बरोबर. मग दुसरा तुम्ही पार्शियल विड्रॉल करताना सुद्धा तुमच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अच्छा. वेळ झालेला आहे सर तुम्ही दिला. एक जाता शेवटचे 2 क्वेश्चन. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना कोणकोणती काळजी घ्यावी म्हणजे कशा पद्धतीनं त्याच्या काही चुका होऊ नयेत किंवा नॉमिनेशन ह्या आता मी तुम्हाला जसं सांगितलं की कुठलीही इन्व्हेस्टमेंट करत असताना काळजी घेणं खूप गरजेचं आहे. बरोबर. कारण आपण खूप हाडान घामाने कमवलेला पैसा तिथं देत असतो. त्यामुळे उगीच कुठल्या तरी आमिषाला बळी पडून इन्व्हेस्टमेंट करणं हे कदाचित खूप घातक आहे. त्यामुळे तुम्ही इन्व्हेस्टमेंट का करताय हे पहिल्यांदा खरंच ठरवा. त्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा की कुठलीही जादू होऊन वर्षात डबल नाही होऊ शकत. अच्छा. बरोबर. म्हणजे इट हॅज
त्याला टाइम फ्रेम लागतो. बरोबर. इंडियन इकॉनॉमी जर समजा तुम्ही मागच्या 45 वर्षातली बघा तर आपली 13% विथ GDP आणि इन्फ्लेशन आपण वाढतोय. बरोबर. जो देश 13% वाढतोय त्या देशामधले रिटर्न्स 12 ते 15 रेंजमध्ये येत असतील तर ते वेल अँड गुड आहे आणि ते सफिशियंट पण आहे. त्यामुळे फार हव्यास धरण्याची गरज नाही की जे म्युच्युअल फंडमध्ये होऊ शकतं. दुसरी महत्वाची गोष्ट काय करा, असं कुणी तुम्हाला सांगेल 5% देतो 10% देतो, हे सगळं म्हणजे नाही होऊ शकत. लॉंग रन साठी नाही होऊ शकत, शॉर्ट टर्म साठी होऊ शकतं पण लॉंग रन साठी नाही होऊ शकत. असं कुठल्या अमेशाला बळी पडू नका. आणि 12 ते 15% भारतामध्ये रिटर्न जनरेट होणार असेल आणि ते जर समजा सातत्याने पुढचे 10-15 वर्ष आपण करू शकू, मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त वेलची आपल्याला गरज पण असू शकते. म्हणजे दॅट इज सफिशियंट वेल्थ आपण क्रिएट करू शकू. तर तो तुमचा ठरवा की किती टक्क्यांचा आपल्याला हवा. त्यानंतर काय इन्व्हेस्टमेंट करतोय ते ठरवा. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, म्युच्युअल फंडमध्ये कुणीही कॅश घेत नाही. त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीसाठी कोणालाही कॅश देऊ नका. म्युच्युअल फंड दुसऱ्या कोणाच्या अकाउंटमधनं पैसे सुद्धा घेत नाही. म्हणजे त्याच्या अकाउंटला टाकल्याने त्यांनी तुमच्या अकाउंटला असं होऊ शकत नाही. म्युच्युअल फंडमधले पैसे हे तुम्ही तुमच्या 18 वर्षाच्या खालील मुलाच्या अकाउंटसाठी, पत्नीसाठी किंवा स्वतःसाठी, फक्त तिघांच्यासाठी म्युच्युअल फंड विकत घेऊ शकता. कारण ते तिघं तुमच्यावर डिपेंड आहे. 18 वर्षाच्या मुलाचे सुद्धा म्युच्युअल फंडचे पैसे तुम्ही नाही भरू शकत, त्याच्या अकाउंटमधून जायला लागतात. त्यामुळे दुसऱ्या कोणाच्या अकाउंटला म्युच्युअल फंडसाठी पैसे ट्रान्सफर करू नका, कॅश कोणाला देऊ नका. डायरेक्ट तुमच्या अकाउंटमधनं म्युच्युअल फंडमध्ये पैसे ट्रान्सफर व्हायला हवेत. त्यासाठी KYC करायला लागतं, आधार कार्ड, पॅन कार्ड, ह्या नॉर्मल गोष्टी आहेत. आणखीन एक गोष्ट तुम्ही आता मला सांगितले, नॉमिनेशन. मला असं वाटतं की सगळ्याच आपल्या इन्व्हेस्टमेंटला नॉमिनी असणं खूप गरजेचं. नॉमिनीने काय होतं की ते पैसे मॅच्युरिटीला समजा इन केस मी नसेनच सोडून पण वाटेतच मला जायचं तर ते पैसे माझ्या घरी पोहोचले पाहिजे. आणि तो पोहोचण्याचा सहज सोपा सरळ मार्ग आहे नॉमिनेशन असणं. कारण नॉमिनेशन नसेल तर आपण बघतो की तुम्ही कदाचित प्रॉपर्टीमध्ये अनुभव पण असाल की सक्सेशन प्लॅन करायला किती काय करायला लागतं. आणि तेवढंच सगळं मग तुम्हाला ह्या पैशांसाठी सुद्धा करावं लागतं आणि खूप टाइम कन्झ्युमिंग आणि खूप टेडियस आहे. त्यासाठी नॉमिनी द्या. आजकाल तर ना नॉमिनी 4 किंवा 3 नॉमिनी देण्याची सुद्धा व्यवस्था आहे. तर जेवढे काही घरामध्ये जास्त लोक असतील तर तेवढे नॉमिनी दिले पाहिजे. तुमच्या जुन्या काही इन्व्हेस्टमेंट्स असतील, जुन्या काही LIC पॉलिसीज असतील की ज्याला कधी नॉमिनी द्यायला एवढा कंपल्शन नव्हतं, तर अशा ठिकाणी सुद्धा जाऊन नॉमिनी अपडेट करून घ्या. तो नॉमिनी असणं हे खरंच खूप गरजेचं आहे. बरोबर सर. जसं नॉमिनी असणं गरजेचं आहे तसंच आयुष्यामध्ये आपण गुंतवणूक करताना भले कुठेही असू दे तर याला आर्थिक सल्लागार असणं गरजेचं आहे की मी माझ्या स्वतःच्या बेसिसवरती सुद्धा करू शकतो. दोन्हीमधला फरक आहे किंवा आपल्याला उपयोगी कोणतं पडू शकतं याच्यात. आपण दोन्ही करू शकतो. तुम्ही स्वतः सुद्धा जाऊन इन्व्हेस्टमेंट डायरेक्ट AMCच्या अकाउंटवर जाऊन करू शकता आणि तुम्ही कुठल्या तरी सल्लागाराच्या मदतीने सुद्धा करू शकता. तुम्हाला जर समजा यातलं ज्ञान असेल, तुमच्या गरजेनुसार कुठला फंड घ्यायचा याबद्दलची तुमच्याकडे बघण्याची तेवढी कॅपॅसिटी असेल तर जरूर तुम्ही स्वतः ते इन्व्हेस्टमेंट्स करावे. पण जर समजा तुम्हाला ते माहितीच नसेल की कुठले फंड्स आहेत, काय आहेत, त्या फंडची फिलॉसॉफी काय, तो किती वर्षासाठी ठेवायला पाहिजे, त्याचा आत्ता मार्केटमधलं मागच्या काही वर्षांमधले रिटर्न्स कसे आहेत, त्याचा फंड मॅनेजर कसा आहे, ती कंपनी कशी आहे, ती AMC कशी आहे, हे जर समजा आपल्याला त्याचा अभ्यास करता येत नसेल तर कुणाची तरी मदत घेतलेली बरी. कारण बऱ्याचदा काय होतं की थोडेसे पैसे वाचवण्यासाठी काहीतरी चुकीचं असण्यापेक्षा कुणाची तरी हेल्प घेतली. फक्त मदत घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा की कुणीही तुम्हाला म्हणत असेल की मी मार्केट प्रेडिक्ट करू शकतो, मी मार्केटबद्दल गॅरंटेड रिटर्न जनरेट करतो, तर अशा माणसांपासून लाभ. पण तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर एक टाइमली तुम्हाला छान फंड्स निवडून देऊन, टाइमली तुम्हाला जर समजा मार्केट डाऊन गेल्यावर तुम्हाला सांगून की बाबा इथं टॉपअप करा, तुमच्या गरजा ओळखून फंड निवडून जो तुम्हाला इन्व्हेस्टमेंट घ्यायला मदत करतो, अशा कुणाच्या तरी एकाची ॲडवाईस किंवा सल्ला घेऊन इन्व्हेस्टमेंट केलेल्या नेहमी चांगल्या. धन्यवाद सर. नमस्ते. ह्या सगळ्यामध्ये सरांनी आपल्याला बरंच म्युच्युअल फंडचे प्रकार, म्युच्युअल फंडमध्ये एक रकमी तसेच SIP, टॅक्सेशन या सगळ्यांचं एक सविस्तर आमच्या दर्शकांना तुम्ही माहिती दिली. याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद सर. थँक्यू. नमस्कार. ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.